1,26,000 सबस्क्रायबर झाल्यामुळं आजीबाईकडून पार्टी तो तुम्ही बघू शकता वरून. काय डेंजर व्ह्यू केलेला आहे. हे गावाकडचा माहोल कसं आहे, बैलगाडी वगैरे ऊस घेऊन चालत कारखान्याला. ऊसाची लागवड जास्त आहे त्यामुळे. ओके का पब्लिक, विषय काय आहे, आता आपण चाललो आपल्या मित्राकडं लहानपणीचे. त्याने चक्क बोलवलं होतं, बीडला चाललेलं आहे. घरी उठले, आंघोळ पण नाही केले, तसं मला तोंड धुवून फक्त ये मला निवांत. त्याच्याकडे चाललं, भेटत त्याच्याकडे गेला, पेट्रोल वगैरे भरले, भेटत स्टेट येतात ते मला ऑपरेशन नाही तुम्ही भेटत स्टेट. ते चाललं होतं, बघू शकता गावाकडचं माहोल या साईडला, जरा कारखान्या साईडला आलेलं आहे. त्यांनी कारखान्याला बोलवले, लोकेशन टाकले आणि मागं बैलगाडी मस्तपैकी एका मागं चाललोय. म्हणजे आता ऊस वगैरे बीडमध्ये लागवड जास्त आहे आमच्या इकडं आणि ते चाललेत आता ऊस वगैरे घेऊन. मस्त वातावरण वाटतं, गावगाला काही म्हणा मस्त वाटतं. आता कारखान्याचं दिसलेलं आहे आपलं, बघू शकता कारखान्यात वगैरे लोकेशन टाकली. लय वेळ झालं तरी वाट बघायला लागलाय. पटकन मी तर पटकन आवरलं आता चालू आहे. बघू एकटा झालं, एकटाच आहे म्हणलं त्याला काहीतरी काम इकडं माझ्यासोबत यायचं. बघू कॉल वगैरे करत होता. ठिकाणी पोहोचलो आहे, एंट्री घेतली, थांबलोय. बघू शकता हे गावाकडचा माहोल कसं आहे, बैलगाडी वगैरे ऊस घेऊन चालत कारखान्याला. हे गावाकडे जास्त होऊ शकतं आणि बीडमध्ये सध्या ऊसाची लागवड जास्त होते त्यामुळं बीडला नाव दिलं. त्याला कॉल केला मित्राला, यायला लागला, आलो म्हणला. बघू त्याच्या रिॲक्शन काय दिसत भेटलं आम्ही दोघं. त्या हॉटेल येतं, त्याचं हॉटेल येतं, मग आलं का हॉटेल बाई आलेला आहे आपलं. लय दिवसामध्ये वेट झाले, कसे रिॲक्शन झाले. अरे मस्त पैकी आमचा लाडका आहे तो बचपन काय आला. सपोर्ट करा युट्यूबर बनले मोठा. आता काय नाही, हे आपलं गावाकडचं असंच वातावरण असतं का, मस्त ऊस वगैरे कसं आहे वातावरण. ओके भेटू काय पब्लिक, आपण रोज येतो तर रस्त्यावरून बघायचं होतं काय कशामुळं काय ओपन करलं, पण आज कळलं आजीबाईंनी तर आणलंय आपल्याला. मंदिर बनवलंय आई तुळजाभवानी मंदिर मातेचं. बघू शकता मस्त लुक आहे आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता वरून. काय डेंजर व्ह्यू केलेला आहे. लय प्रीमियम क्वालिटीचं वापरलंय सगळं. तेच म्हणलं एवढे दिवस का लागतो बनायला. 4-5 वर्ष डेंजर बनवलं, काही पण म्हणून लुक लय डेंजर आहे. तुला अजून खतरनाक येऊन खरंच वेगळं वाटलं व्ह्यू. अजून एक व्ह्यू दाखवतो. चल व्ह्यू दाखवायचा का तुम्हाला कसा आहे बाहेरून. बघू शकता व्ह्यू फुल ट्रायंगल मध्ये बाजूने वगैरे. बॅक साईडने पण असंच आहे ना, सेम लुक आहे बॅक साईडने पण. पहिल्यांदा आपण आलो, खरंच लय मस्त वाटेल. आधी म्हणलं काय बनवलं काय बनलं, नंतर बघितलं डेंजर बनवले भाई लुक वगैरे. कारखान्यात जवळ आहे त्या साईडला, स्पॉट लय चांगला होणार आहे. फोटो काय पब्लिक आला, आपण गाडी चालवत असेल त्यांनी गाडी हातात घेऊन चालवले, हे कधी होऊ शकत नाही. गाडी चावी दे म्हणला, बसता गाडीच्या समोर कुठं जाईल तिकडे, कुठं जायचं पण आता आपल्याला कॉलेजकडे जायचं, आपलं रान बघायला. आता कॉलेजकडे जायचं, जागा वगैरे घ्यायचं, बघूया फ्युचरमध्ये जे लॉजिंग टाकायचे कॉलेज समोर, ती जागा दाखवायला चालू आहे. दिवसाने काहीतरी मोठा धमाका होणार आहे. काय नाही होणार आहे. आपण माजगावमध्ये गेला होता डायरेक्ट आजीला भेटून, आपल्या बलसेनला पण भेटलं. आपलं लहानपर्यंत मित्र आहे, देऊ लगेच सोबत भेटलेले मस्तपैकी. आता जाताना रोज भेटतो, याला काही विषय नाही. फ्लोरमध्ये आत्ता घेतले चुकलं झालं. भेटतो आता दोघं ते भेटलं, मस्तपैकी गप्पा वगैरे मारून मस्तपैकी थंड काहीतरी पिवा म्हणलं. आणि आमच्या बलसेनीच मोठं मन केलेलं आहे. चहा वगैरे नको म्हणलं, तो गरमी वगैरे थंड वगैरे घेतलेले निघून जाता येतो. तिकडून सगळं भेटून आलो. आता आजी व्हायला भूक लागली मस्त वेगळी. आता काहीतरी चालू आहे, खायला प्यायला चाललो. भेटू आता खाऊन पिऊन स्टेट आंबट गोडला पण आलेलो कॅफेमध्ये मस्त वगैरे. आजी व्हायला तर बसलेले आहेत, ऑर्डर वगैरे मारलेली स्टेट मस्त वगैरे. आपल्या 2 कॉफी ऑर्डर केलं आहे, पिझ्झा पण केला, ते यायला लागले. कॉफी आलेले आहेत. आजी लय परिचय झालं, लय वेळ झालं कधी येते म्हणून खूप भूक लागलेली. आता मस्त कॉफी घेऊन थंड घेऊन आणि दुसरं आयटम आलं की खाऊ. आजू कसं वाटतं दिवसातून भेटल्यावर. बाई मला प्राऊड होतंय, माझं मी पण ब्लॉगर झालं. काय आम्हाला पण प्राऊड होतं. हे पण युट्यूबर आहे, दोघांनी चॅनल भाऊचं चॅनल आहे. कोणतं चॅनल आहे बघा. येऊ काय किती 1,26,000 सबस्क्रायबर झाल्यामुळं आजीबाईकडून पार्टी ते झालेत कधी आता. आज माझ्याकडून भावाला पार्टी 1,00,000 सबस्क्रायबर. तुम्ही पण सबस्क्राईब करा पटकन जाऊन. चॅनलचं नाव आहे साऊंडलाईन महाराष्ट्र. सपोर्ट करा. ओके सपोर्ट करा. आपला पिझ्झा वगैरे आलेला स्टार्ट झालेलं आहे, बघू शकता. थांबला पण नाही काय नाही, स्टार्ट झालेलं आहे खायला प्यायला. बघू शकता मस्त. आता भेटत खाऊन पिऊन भाऊला निघायचं आहे आजूबाजू. ते दिवसांनी भेट झाली, नंबर वाटले. आता फुल खुश आहे, घरातलं हसायला लागलेलं आहे.
पब्लिक मस्तपैकी आपण आंबट गोडवरून निघलेलो आहेत. मस्तपैकी आता दुपारचं जेवण पण नाही सकाळपासून नाही तर दुपारचा आता नाश्ता वगैरे आपला झालेला आहे. आता मस्तपैकी आजीला सोडायला जाऊ आपण मस्तपैकी. बस स्टँडला आलं ना असा सीन दिसला नाही तर होऊ शकत नाही. आता बस स्टँडला आजी व्हायला सोडायला आलं ते बीडच्या गाडीची वाट, तर गाडी काय भेटत नाही आणि ह्याला बाय बाय करून टाकतो. आज माझ्यामुळे लोक खूप परेशान झालेलं आहे. तरी तर मित्रांनो फायनली बस भेटलेली आहे. तर आता मी निघतो बीडसाठी. माझा फोन स्विच ऑफ झालाय.